ठाकरेंनंतर पवारांच्या युतीची तारीख ठरली. अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार. राज्यातील महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या बदल्या भूमिका पाहायला मिळत आहेत. मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी उद्याच दुपारी 12 वाजता अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या मनसे शिवसेना युतीची घोषणा होणार आहे. त्यानंतर आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे. मुंबईसाठी ठाकरे तर पुण्यासाठी पवार एकत्र आल्याचं महापालिका निवडणुकांमुळे पाहायला मिळालं. ठाकरेंनंतर पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र येणार असून 26 डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वतः अजित पवारांनी दिली. अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवार 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील. कोण काय बोललं यावर विश्वास ठेवू नका असे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले. या संदर्भाने उद्या अजित पवार मुंबई आढावा घेणार आहे. दरम्यान 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन असा इशारा दिला होता. मात्र प्रशांत जगताप यांच्या या इशाऱ्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फरक पडलेला दिसत नाही. पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.